रिया शाह नावाची आमच्या ठाण्यातील 3.5 वर्षाची मुलगी जर्मन सरकारच्या ताब्यात आहे। तिचे आई वडील तिचा ताबा मागतायत, परंतु तिला सांभाळण्याकरता त्यांनी निष्काळजीपणा दाखवला या आरोपाखाली जर्मन सरकारने त्या मुलीला ताब्यात घेतलेला आहे। त्याची आई वणवण भटकते आणि हा विषय मी संसदेत मांडला होता। संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मागणीला माझा पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी ही एकमुखी मागणी करून संसदेमध्ये त्या मुलीला ताब्यात आणण्याकरता भारत सरकारच्या ताब्यात आणण्याची मागणी केली। विदेश मंत्रालयाकडून मला पत्र आलेलं आहे विदेश मंत्रालयाकडून की त्या मुलीला ताब्यात आणण्यासाठी ताब्यात घेण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। तोपर्यंत त्या मुलीला आई वडिलांना महिन्यातनं 2दा भेटायला परवानगी आम्ही देण्यास जर्मन सरकार देईल। त्याचबरोबर तिला देवळात घेऊन नेता येईल अशा पद्धतीने जर्मन सरकार मान्य करतंय, परंतु ती मुलगी आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे। तिच्या आईची इच्छा आहे, तिच्या वडिलांची इच्छा आहे। ती जैन धर्मीयांची मुलगी आहे। शाकाहारी मांसाहारी हा मोठा विषय जैन धर्मियामध्ये आहे। ती मुलगी मांसाहारी होऊ नये यासाठी तिच्या आईचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत। जर ती मुलगी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात द्यायला जर तयार होणार नसतील तर भारतातील अनेक संस्था, अनेक लहान मुलं सांभाळणाऱ्या संस्था, अनेक पालक त्या मुलीचा ताबा घेण्याकरता तयार आहेत। अशा पद्धतीची पत्रसुद्धा ते देण्यासाठी तयार आहेत। माझी विदेश मंत्रालयाला मागणी आहे की लवकरात लवकर ती मुलगी भारतात आणावी आणि भारतीय संस्कृती, भारतीय संस्कारात तिला वाढवू देण्याकरता मदत करावी।